2024च्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नावं आपल्याला फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवतो, म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल. मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व, नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23. आता वडिलांचे डिटेल्स. नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117. मतदारसंघ 161 चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124. वय 124. आता वडिलांचे डिटेल्स. नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाही. विषय गंभीर आहे. हा 2024च्या निवडणुकीच्या अगोदरचा घोळ. 2024 नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नाव आहेत, फोटो नाही, पत्ता नाही, काही नाही. आणि मग काल आम्ही जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही, हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं. आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणते हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं. दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत. आणि म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यातनं काय मिळणार तुम्हाला? यातनं फक्त घोळ होणार आहेत. आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका. आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीयेत. मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो?